आज या कार्यक्रम करत असताना मला खरंच आनंद होत आहे. मंचकावर सर्वच पक्षाचे नेते बसलेले आहेत, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र बसलेले आहेत. धनगर समाज बांधव आहेत, वडर समाज बांधव आहेत, कोळी बांधव आहेत, जोशी बांधव आहेत. 18 पगड जातीचे सगळी लोक एका विचाराने एकत्र येतात. हीच खऱ्या अर्थानं आपल्या सोलापूरचं भारताचं वैभव आहे की आपण सगळे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने तयार झालेले कार्यकर्ते. इथं मला वाटतं मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत. आणि अशा इथं कुठलाही भेदभाव न करता आपण या भारताचे नागरिक आहोत आणि आपल्या भारताचं भवितव्य घडवण्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे. हा भाव घेऊन आपण जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद देतो. मला माहित आहे एखादी वही खूप मोठं काही दिल्यासारखं नाही आहे, पण त्याच्या मागचा भाव जो आहे तो खूप महत्वाचा आहे की ही मुलं उद्या शिकली पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत, आपल्या वडीलधारी मंडळीचं नाव कमवलं पाहिजे आणि या देशाचं भवितव्य तयार झालं पाहिजे. या दृष्टिकोनातनं हा जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी मनापासून आयोजकांचे आभार मानतो. येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन लागणार आहे. इथं बसलेले एकमेकाच्या विरोधात कदाचित उभं राहतील. इथे अर्ध्या लोकांना सुद्धा एकमेकांची कामं करावी लागतील, साहजिक आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपली मैत्री जपली पाहिजे, आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण नाही झालं पाहिजे, अशासाठी वातावरण तयार केलं पाहिजे आणि जातीवाद करणाऱ्या पक्षांपासून आपण सावध राहिलं पाहिजे.